बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी ढाकातील ढाकेश्वरी राष्ट्रीय मंदिराला भेट दिली आहे। यावेळी सर्वजण समान आहेत अशी प्रतिक्रिया युनूस यांनी दिली आहे। शिवाय बांगलादेशमधील हिंदूंना सुरक्षेचं आश्वासन देखील त्यांनी दिलंय। ढाकेश्वरी राष्ट्रीय मंदिर हे बांगलादेशातील सर्वात पवित्र शक्तिपीठ आणि सर्वात मोठ्या हिंदू मंदिरांपैकी एक आहे। आणि याच मंदिराला बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी भेट दिली आहे। ढाकातील ढाकेश्वरी राष्ट्रीय मंदिर आहे हे। यावेळी सर्वजण समान आहेत अशी प्रतिक्रिया युनूस यांनी दिली आहे। शिवाय बांगलादेशमधील हिंदूंना सुरक्षेचं आश्वासन देखील त्यांनी दिलंय। ढाकेश्वरी राष्ट्रीय मंदिर हे बांगलादेशातील सर्वात पवित्र शक्तिपीठ आणि सर्वात मोठ्या हिंदू मंदिरांपैकी एक मानलं जातं। मोहम्मद युनूस यांनी सध्या बांगलादेशमधील हिंदूंना सुरक्षेचं यावेळी आश्वासन देखील दिलं आहे। बांगलादेशमधील सर्वांना सुरक्षेचं आश्वासन त्यांनी दिले आहे। सर्व हिंदूंना ढाकेश्वरी राष्ट्रीय मंदिर हे बांगलादेशातील सर्वात मोठं आणि सर्वात पवित्र असं मंदिर मानलं जातं आणि याच मंदिराला पंतप्रधानांनी भेट दिली आहे। तर पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी हिंदूंना नेमकं काय म्हटलं आहे पाहूयात। बांगलादेशमधील हिंदूंना ते सर्व अधिकार आहेत जे इतर नागरिकांना असल्याचं युनूस यांनी म्हटलंय। बांगलादेशातल्या हिंदूंचं रक्षण करण्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे ते केलं जाईल असंही पंतप्रधान युनूस यांनी म्हटलंय। तर लोकशाहीत आपल्यात भेद नको, आपण सर्व समान आहोत असंही मोहम्मद युनूस यांनी म्हटलंय। आपण एकीकडे हिंदू मुस्लिम बौद्ध असं न पाहता एक माणूस म्हणून पाहावं असं पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी सांगितलंय। सगळ्या प्रश्नांचं मूळ हे व्यवस्थित आहे, त्यामुळे धीर धरा, नंतर जज करा अशी टीकाही करा असं देखील यावेळी युनूस यांनी म्हटलंय।